मी रुचा, आपल्या नाशिक या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. आयुर्वेदावर बोलू काही हा कार्यक्रम आपण सुरू करतो आहोत आणि नेहमीप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला माझ्या सोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. 16 संस्कारांची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार. हाच पहिला संस्कार का आहे याबद्दलही मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केलेली आहे. पण जर का तुमच्याकडे गुड न्यूज येणार असेल किंवा तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी आजचा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. सर, पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलं होतं की पुरुषांचं पण तेवढंच महत्त्व आहे जेवढं स्त्रियांचं आहे. म्हणजे जर का बेबी प्लॅन करत असाल तर दोघांना इक्वली काम करायचंय, मदत करायची आहे आणि आहार कसा असायला पाहिजे याबद्दल तुम्ही सांगितलं. आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की दूध कसं चांगलं आहे, भात चांगला आहे, केळफुलाची भाजी चांगली आहे. पण हे सगळं तुम्ही आहाराबद्दल सांगितलं आणि विहारही तेवढाच महत्त्वाचा आहे असं तुम्ही सांगितलं. सो मला एक सांगा की डोस तर तुम्ही सांगितलेले आहेत, डोंट्स काय काय असतील? म्हणजे जे वुड बी कपल आहेत किंवा जे वुड बी पेरेंट्स आहेत त्याने कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जर ते बेबी प्लॅन करत असतील तर? आपल्याला हे पाहिजेच आहे. ह्याचं कारण आहे वाढवणारं काय हे तर झालं, पण क्षय काय करणार आहे? वाढवणारे ज्या आहार आहे त्याच्याबरोबर ऱ्हास करणारा पण आहार जर तुम्ही घेतला तर नलिफाय होऊन जाणार आहे. ऱ्हास करणारा विहार घेतला तर नलिफाय होऊन जाणार आहे. मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून असं लोकांना सगळ्यात पहिल्यांदा असं सांगावंसं वाटेल की विवाह झाल्यानंतर गर्भाधान हे तात्काळ व्हायला पाहिजे. म्हणजे हे महाभारताचं युग नाही आहे की सूर्याने कुंतीकडे बघितलं आणि कुंतीला 100 मुलं झाली. आता नाही राहिलं ते. तर ते गर्भाधान आणि सेट होणं किंवा हे होणं याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये तरुण पिढी तिथे कुठेतरी डिफ्लेक्ट होत गेली आहे. ज्या वेळेला विवाह होतो त्याच वेळेला मातृत्व आणि पितृत्वाचे बीज ऑलरेडी तिथे गोवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर पहिल्यांदा मानसिक तयारी, हे जी मी म्हणतोय मानसिक काय करू नये तर पहिल्यांदा हे करू नये. लक्षात घ्या, तुमच्या आहाराच्या प्रत्येक कणाचा 2 पोषण गुण आहेत, एक शरीर पोषक आणि एक मनोपोषक. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शुक्राचा विचार करता, शुक्राचा किंवा कुठचाही विचार करता, त्याला शरीर पोषक गुण त्याचबरोबर मनोपोषक गुण. आता काय करू नये याच्यामध्ये मनोपोषक गुण आला, मग मनोऱ्हास करणारा गुण आला. तर कित्येक तरुण लोक किंवा मला विचारतात की थोडी तंबाखू खाल्ली चालेल का, सिगरेट ओढलं चालेल का? कसं काय चालेल? हा मनोद्वेषकच गुण आहे ना. त्याने तुमचा शुक्राचा ऱ्हास होणार आहे, शुक्राच्या गुणधर्माचा ह्रास होणार आहे. आणि आज दुर्दैवाने आज हे मला स्त्रियांबद्दलही बोलावं असं वाटतं. कारण माझ्याकडे येणार आहेत मुली की सर वोडका 2 पेग घेतले चालतील का? म्हणजे मलाच लाज वाटते की आपल्यावरती एवढे संस्कार असे आहे की समोर बसलेला वैद्य आपल्यापेक्षा वयाने तर मोठा आहे पण त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत आणि त्यांना विचारताय आपण की वोडका घेतला चालेल का? तो काय दुधासारखा किंवा क्रीमी मटेरियल आहे का? ते तर नाही आहे, तो ऱ्हास करणारच आहे. त्याचे शेवटी आपण ज्या वेळेला म्हणतो अल्कोहोल आज सेल्फ जनरेटर अल्कोहोल जे आहे त्याचा भाग वेगळा आहे. सेल्फ जनरेट जे काय आंबील असं म्हणतो, आंबीलसारखं पदार्थ जो साऊथमध्ये मिळतो की आंबवलेला पदार्थ, त्याच्यामध्ये अल्कोहोल सेल्फ जनरेट होतं. पण सेल्फ जनरेटेड अल्कोहोलमध्ये अल्कोहोल पर्सेंटेज किती आहे याचा विचार केला आहे का? दुसरी गोष्ट, आपल्याकडे स्पिरिट्स हे डायरेक्ट स्पिरिट्स आहेत, हे नॅचरल स्पिरिट्स नाही आहेत. डायरेक्ट स्पिरिटचा तुमच्यावरती घातक परिणामच होणार आहे. आणि तो घातक परिणाम लक्षात घ्या, मी पहिल्या एपिसोडला सांगितलं रस रक्त मांस मेद अस्ति म्हणजे शुक्र. तो शुक्र नाशक आहे म्हटल्यावर रस रक्त पासून सगळ्यांना नाशक आहे. तो एका ठिकाणी नाही आहे ते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे घेतलं. काही लोक मला सांगतात की आम्ही घेऊन त्याच्यावर काजू खातो, हे खातो. पण मला एक सांगा, कोणाचे गुणधर्म श्रेष्ठ आहेत? आणि ज्या वेळेला अल्कोहोलचा विचार करता आपण स्पिरिट, त्यावेळेला ते तीक्ष्ण प्रमाणात शिरणार आहे. तात्काळ तुमच्या मनावरती ताबा घेतो तो तुमचा स्पिरिट आहे, अल्कोहोल आहे. आणि काजू तुम्हाला तात्काळ नाही ताबा घेत, काजू काय पटकन तुम्हाला फुगवत नाही. तर त्याच्यामुळे हा ताबा घेणं हे टाळलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला पुढची पिढी तयार करायची आहे, तुमचा क्लोन तयार करायचा आहे. आणि तुमचा क्लोन कसा असावा हे तुम्हाला बघितलं पाहिजे. पिढी तयार करताना तुम्हाला ती किती सात्विक असणार, किती चांगलं, ही तुमच्यासाठीच आहे. तुमचं नाव कसं काढेल, तुमचं नाव काढेल याच्यासाठी ती पिढी तयार करायची. त्यामुळे पहिलं मी सगळ्यांना सांगेन की ह्याच्यापासून तुम्ही लांब जा. याच्यामध्ये आता हे मी 2-3च घेतले. आज जर एपिसोड मी आणखी कुठे अमेरिकेत केला असता तर मी ड्रग्सपासून सगळे काढले असते. पण ते आजचा असं मला वाटतं की आपण भारतात आहोत आणि भारत
याच्यापुरताच सीमित आहेत. आता हे करत असताना पहिला संस्कार आहे, त्याच्यानंतर वेळा. लक्षात घ्या, जेवण आणि झोप आणि जेवणाच्या वेळा या खूप महत्त्वाच्या आहेत. जेवणाचे ह्या जेवण आणि झोप, आता ज्या वेळेला तुम्ही गर्भाधान करताय त्यावेळेला भोजनानंतर तुरंत झोपणं हेच तिथे अभिप्रेत नाही आहे. तात्काळ झोपणं, भोजनानंतर पडणं, त्याच्यामुळे भोजनानंतर कृती करणं, या कृतीसाठी तुम्हाला ती मानसिक तयारी करायला पाहिजे, ती करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तुमच्या आहारामध्ये काय काय, विहारामध्ये काय पाहिजे तर ते पाहिजे. आता नंतर आपल्याकडे विहारामध्ये तांबूल सेवन सांगितलेलं आहे. तांबूल, आता तांबूल सेवन म्हणजे 120-300चा गुटखा नाही आहे हा. म्हणजे तांबलाला खूप खूप महत्त्व आहे. म्हणजे जे काय आपलं नागबिलीचं पान आहे, याच्यात सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे तर नागबिलीची पानं येऊ शकतात कुंडीत, मगही कुंडीत येऊ शकतं. आणि त्याला साधं त्याच्यात खोबरं आणि हे टाकलं तर त्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही. म्हणजे तांबूल, त्याच्यात तुम्ही केशर टाकू शकता, त्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. म्हणजे अशा पद्धतीचं तो तांबूल खास करून, हा मी नाही सांगत आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे ते. म्हणजे शास्त्राने हे तांबूल सेवन सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो झाला त्याच्या आहाराचा. सगळ्यात मोठा आणखी एक मुद्दा मला सगळ्यांना सांगावासा वाटतो, अति गरम पाण्याने स्नान करणं, अति गरम कपडे घालणं, पण अति गरम पाण्याने स्नान करणं हे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी आहे. पुरुष बीज याची कार्यक्षमता कमी करणं म्हणजे गरम पाण्याने कमी होते. आणि त्याचबरोबर स्त्रीचं सुद्धा. म्हणून मग आपल्याकडे इव्हन ज्या वेळेला शुक्राचं संरक्षण करतात त्यावेळेला त्याला सुती वस्त्र, हवेशीर वस्त्र अशी घालण्याची प्रथा आहे, न की तुमची टाईट वस्त्र. जिथे टाईट वस्त्र आहे तिथे बाहेरचं टेम्परेचरच मायनसमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्या शरीराचं टेम्परेचर तेवढंच असणार आहे. पण आपण जर आपलं बाहेरचं टेम्परेचर जर 35 डिग्री आहे आणि त्याच्यामध्ये जर टाईट घातलं तर ते कुठे जातं की ज्याच्यामुळे शुक्राचा नाश होतो. त्यामुळे हे करायला नाही पाहिजे. अति तिखट पदार्थ, खूप लोकांना चांगलं खाण्याची सवय आहे, मिरच्या खाण्याची. आता लक्षात घ्या, आपण हे बोलणं चुकीचं आहे की तो एवढा तिखट खातो त्याला काय फरक पडला, अजिबात नाही. त्याने तिखट खाल्लं नसतं तर त्याचं किती चांगलं झालं असतं असं का नाही विचार केला आपण. असा विचार करायला पाहिजे. अति तुरट पदार्थांमध्ये सुपारी ही तुरट आहे. काय लोक बोलतात तांबूल सेवनमध्ये सुपारी आहे, तसं नाही आहे. तांबूल सेवनमध्ये सुपारी नाही. सुपारी, आमच्याकडे सुपारी पाक हा स्त्रियांच्या विकारांवरती हे पण सांगतो आयुर्वेदामध्ये. पण त्याच्यासाठी त्या सुपारीवरती विविध संस्कार केले जातात आणि त्या सुपारीचं ते गुणधर्म बदलून, तो तुरटपणा बदलून तो शरीर उपयुक्त ठरतो. आणि म्हणूनच याला जास्त महत्त्व आहे. तर अति तिखट पदार्थ, अति कडू पदार्थ, तुरट पदार्थ हे तुम्हाला टाळले पाहिजे. आणि एक सगळ्यात चांगला सोपा उपाय तुम्हाला सांगतो. आपण सगळ्यांनी घरात, भले पुरुष फक्त नमस्कार करून जातील, पण घरातल्या स्त्रीने पूजा करावी आणि त्याला केशर दुधाचं नैवेद्य द्यावा आणि ते दूध घरातल्या पुरुषाने प्यावं, कारण तो पुरुष आहे घरातला म्हणून. तर ते प्यावं. जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर घेतलेलं तूप हे या संस्काराचं श्रेष्ठत्व सांगतं. लक्षात घ्या, यज्ञ करताना पहिल्यांदा तुपाची आहुती दिली जाते, का तर भडकावण्यासाठी. तर त्यामुळे हे धात्वाग्नी जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, रस, रक्त, मांसमेध, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू आहेत. एका धातूपासून दुसरा धातू तयार होतो. तर या प्रत्येकाचा जो अग्नी आहे तो स्थित ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या स्थित ठेवल्याने आपल्याला उत्तम शुक्र तयार होतो. आणि या सगळ्यातून ज्यावेळेला तुम्ही खोबरं, दुग्धजन्य पदार्थ, अर्थातच मांसाहार पण आहे, मांसाहारामध्ये शुक्र, पण लक्षात घ्या, समाने वृद्धी सर्वेशाम. आता मांसाहाराने काय वाढतं हे बघा. काय लोक बोलतात मांस खावं, पण समाने वृद्धी सर्वेशाम म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते. रसाने रस वाढतो, रक्ताने रक्त वाढतं, मांसाने मांस वाढतं आणि शुक्राने शुक्र वाढतं. म्हणजे मांसाहार तुम्ही कुठचा करताय त्याच्याने तेच वाढणार. असं नाही आहे की मांसाहार केला म्हणजे वाढणार. आणि मांसाहार कसा तयार होतो, म्हणजे आपल्याकडे मांसाहार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर त्याच्यामुळे मांसाहाराला ते महत्त्व आहे आणि मांसाहार कशाबरोबर खावा ह्याला पण महत्त्व आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार विहाराचा आपण करायला पाहिजे, आहाराचा करायला पाहिजे. इव्हन आज जी यंग जनरेशन जिमला जाते किंवा काय, तर त्यावेळेला टाईट कपडे, नायलॉनचे कपडे हे घालणं टाळलं पाहिजे त्यांनी त्या याच्यात. आणि ते का टाळलं पाहिजे का तर तुम्हाला शुक्राचं, आता कित्येकांना माहिती आहे ना की मॉडर्न सायन्सप्रमाणे टेस्टिसला
उष्णता लागत नाही, उष्णतेचा त्याच्यावर दुष्परिणाम होतो. तर हा चांगला परिणाम होण्यासाठी हे शास्त्राने 5000 वर्षापूर्वीच टाकलेलं आहे. त्यामुळे याचा अवलंब आपल्याला करायचा आहे. आणि हे छोटे टिप्स आहेत आपली, की बाबा काय करायला पाहिजे. आणि हे टिप्स आपण नाही, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. हे तर खरं तर जर तुम्ही विवाहाच्या वेळेला ते श्लोक ऐकले तर ते ब्राह्मणाने पण सांगितलेले आहेत, पण आपण खूप वेगळ्या मूडमध्ये असतो लग्नाच्या वेळेला, त्यामुळे ते श्लोक आपण पाळणार नाही. तर अशा पद्धतीने जर आहार आणि विहार हा दोघांसाठी आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एक कण आहाराचा हा शरीर पोषक आहे आणि मनोपोषक पण आहे. मग त्यामध्ये आता ह्याच्यासाठी आणखी काय आवश्यक आहे, त्या दोघांचं हृदय आणि मन एकत्र राहणं. भांडणं झाली तर काय, मग इथे या आहाराचा परिणाम इथे पण आहे ना. ज्या वेळेला तुम्ही दूध तूप वगैरे हे सगळं बोलता ना, त्यावेळेला आहाराचा परिणाम आहे. ज्यावेळेला उन्हाळ्यामध्ये समजा आपण बोलतो तर कोल्ड मिल्क वगैरे हा विषय सोडून द्या, पण उन्हाळ्यामध्ये ताक सांगितलेलं आहे. ताकाचा अर्थ काय माहिती आहे का, तक्रम शक्रस्य दुर्लभा, म्हणजे इंद्राला सुद्धा जे स्वर्गात दुर्लभ आहे ते म्हणजे ताक. आणि मग ते ताकाचं म्हणजे ताक त्यावेळेला घेण्याची प्रथा आहे. म्हणजे अशा पद्धतीने परत एकदा कलर थेरपी आली बघा. आणि तुम्ही जर कलर थेरपीचा विचार कराल तर बघा, तिखट आणि हे पदार्थ हे त्रासदायक आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीचा जर स्वीकार केला तर हा पहिला संस्कार इथपासूनच तुमच्या शरीराला आणि मनाला चांगली वृद्धी देईल. क्या बात आहे, क्या बात आहे. किती डिटेलमध्ये सरांनी सांगितलेलं आहे. सो लक्षात आलंय तुम्हाला की आहार आणि विहार किती महत्त्वाचं आहे जर का तुम्ही बेबीचं प्लॅनिंग करत आहात. आणि कुठले कुठले डोन्ट्स आहेत ते पण सरांनी सांगितलेलं आहे. क्या बात आहे सर. सो मला असं वाटतं की गर्भधारण हा विषय खूप मोठा आहे, त्यातल्या तुम्ही ते छोटं करून सांगितलेलं आहे. आता वेळ झाली आहे एका प्रश्नाची, पण त्याआधी घेऊयात छोटीशी विश्रांती. बघत रहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. वेलकम बॅक. आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं स्वागत करते. आपल्या सोबत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आता आपण त्या पॉइंटवर आलेलो आहोत जिथे तुमचे काही प्रश्न आपण इथे घेत असतो आणि सर त्याची उत्तरं देत असतात. सो सर, रेखा भानोसे यांचा आज प्रश्न आहे की तुम्ही केळं आणि शिकरण याबद्दल मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं. सो केळ्याचं शिकरण चालतं पण फ्रूट सॅलड चालत नाही का, असा त्यांचा प्रश्न आहे. विरुद्ध अन्न ही आयुर्वेदाची नाही, आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. विरुद्ध अन्न घेऊ नये, म्हणूनच एकाला महत्त्व आहे. आपल्याकडे जेवढं वरण भातपासून आमटीपासून दिलेलं आहे हे आहार ते एकमेकांना पूरक ठरतं. आता फळ आणि दूध हे विरुद्ध आहे. हां, तर त्याच्यामुळे त्याचं सेवन करू नये. आता केळं, आंबा आणि डाळिंब हे 3 अपवाद आहेत त्याला. ते त्यांच्या गुणधर्माने, आणि केळ्याचं सुद्धा सगळ्या केळी सांगितलेली नाही आहे. पिवळी केळी जी छोटी आहे, वेलचीची केळी, त्याच केळ्याचं शिकरण करण्याची प्रथा आहे. आता त्याच्यानंतर सगळे हिरवी केळी वापरतात आणि त्याच्यामध्ये साखर न टाकता. सेम आपल्या आंब्याचं आहे, म्हणूनच आंबा आणि दूध एकत्र घेण्याची प्रथा आहे. तर ते त्याच्यासाठी त्याचं माधुर्य त्याला मिळतं, पण त्याच्यामुळे त्याचा वेगळा रस तयार होत नाही. लक्षात घ्या, वेगळा रस तयार होत नाही, म्हणूनच ते शरीराला उपयुक्त ठरतं. जिथे वेगळा रस तयार होण्याची शक्यता आहे किंवा इथे शास्त्राने नाही सांगितलं आहे, आणि म्हणूनच फ्रूट सलाड नाही सांगितलं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे फ्रूट सलाड हे दुधात करण्यापेक्षा दह्यात करतात जास्त प्रमाणात. हा, म्हणजे कोशिंबीर, म्हणजे ते तसं नको व्हायला. तर त्याच्यामुळे फ्रूट सलाडमध्ये तुम्ही जर हेच पर्टिक्युलर घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणजे हा शास्त्रीय विश्लेषण. थोडक्यात आंबा, डाळिंब आणि केळ हे चालणार आहे. पिवळं केळ. पण मग व्हॉट अबाउट मोसंबी, द्राक्ष, चिक्कू, संत्री हे नाही टाकायचं. म्हणजे रेखाजी, जर का तुम्हाला इथून पुढे फ्रूट सॅलड करायचं असेल तर एवढ्याच फक्त गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत. ते म्हणजे आंबा, डाळिंब आणि पिवळी केळी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही सफरचंद सुद्धा चालत नाही. सफरचंद म्हणजे तिथे साल काढली जाते. आता या तिघांमध्ये तुम्ही साल काढलेली आहे, पण साल काढली जाते तरी सुद्धा सफरचंद चालत नाही. सफरचंद आणि दूध हे विरुद्धच आहे. पण त्याची कोशिंबीर चालणार आहे, दह्यात चालणार आहे. दही आणि हे नाही चालणार, कारण दुधाचेच ते गुणधर्म आले ना. उलट दही हे फाडून दही झालंय, म्हणजे ते तुमच्या दुधाच्या गुणधर्माचा ऱ्हास झालाय तिथे. आणि म्हणूनच आता बघा, दुधाचा हा तर वेगळा प्रश्न आहे आणखी, की दूध फाडून जे आपल्याकडे केलं जातं ते शरीराला उपयुक्त आहे की नाही, किंवा उपयुक्त करायचं असेल तर ते काय करायला पाहिजे,
हा वेगळा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला बघत राहायचंय आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही, कारण की गप्पांच्या ओघामध्ये इतके छान छान टॉपिक सुचतात आणि मग त्यावर अख्खा एपिसोड होऊन जातो आमचा. सो तुम्हाला पण जर का असेच काही प्रश्न असतील आणि तुम्हाला काही शंका असतील तर सर त्याचं निरसन नक्कीच करतील. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुमचा प्रश्न आम्हाला पाठवू शकता. काही सांगतात नाही पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर देतील. सो असंच बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. सर दरवेळेस प्रमाणे यंदाही तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांचीच माझ्याप्रमाणे उत्सुकता आता वाढली असेल की 16 संस्कारामध्ये पुढचा संस्कार कोणता असेल आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणार आहात. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ काढून इथे येता आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला करतात. थँक्यू. सो पुढचाही एपिसोड बघायला विसरू नका, कारण की 16 संस्कारांमधला दुसरा संस्कार कोणता आहे ते तुम्हाला कळणार आहे. बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. मी रुचा आता तुमची रजा घेते. धन्यवाद.